तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। उद्योजक सदानंद कदम यांना न्यायालयाचा दिलासा। चंद्रेश कुमार तिवारी आत्महत्या प्रकरणी कदम यांना न्यायालयाचा दिलासा। मुंबईतील कुरार विलेज पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा। आमदार शेखर निकम यांच्या निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ। राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांच्या हस्ते निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ। महेंद्र थोरवेंनी केली सुनील तटकरेंवर टीका। अनिकेत तटकरेंचा थोरवेंवर पलटवार। वडिलांवर केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर। आणि आसुर्डे येथील कलाधिपती कलामंचाने साकारली महिपतगडाची हुबेहूब प्रतिकृती। महिपतगड किल्ला पाहण्यासाठी दुर्गप्रेमींची होते गर्दी। पाहुयात सविस्तर वृत्त। मुंबईतील एअरटेल कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्याला धमकी दिल्याप्रकरणी आपण आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता। त्यानंतर मालाड या ठिकाणी राहत्या घरात चंद्रेश कुमार तिवारी याने आत्महत्या केली। त्याच्या आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओवरून आणि त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून उद्योजक सदानंद कदम आणि अन्य काही जणांवर मुंबईतील कुरार विलेज पोलीस ठाण्यामध्ये 1 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी उद्योजक सदानंद कदम यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून 16 नोव्हेंबर पर्यंत उद्योजक सदानंद कदम यांना न्यायालयानं दिलासा दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या निवडणूक कार्यालयाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, सिने कलाकार आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांच्या हस्ते पार पडला। शहरातील चिंचनाका येथील अजिंक्य आर्केटमध्ये नवीन प्रचार कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला। शुभारंभाप्रसंगी महायुतीचे अनेक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते उपस्थित होते। शुभारंभानंतर महामार्गावर असलेल्या माटे सभागृहात सभा संपन्न झाली। यावेळी आमदार शेखर निकम यांच्या विजय मिरवणुकीमध्ये मी नक्की येणार, गुलाल उधळणार अशा शब्दात सिने कलाकार सयाजी शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या। मी इकडे प्रचाराला आलो स्टार प्रचारक म्हणून, आणि त्याचे हितचिंतक बघितलं मला असं वाटलं की माझ्यापेक्षा सगळे सुपरस्टार प्रचारक आजूबाजूला प्रचंड आहेत। त्यामुळं मला अतिशय आनंद झालेला आहे आणि श्रद्धा आहे, कारण जे त्यांनी केलेलं काम आहे त्यांच्याबद्दल बाहेर इतकं चांगलं बोललं जातं आहे। आणि त्यांचे शिक्षण संस्था आहे, त्याच्यामधले 30,000 विद्यार्थी आता पुढच्या वर्षी बिया तयार करणार आहेत। यावर्षी ते दरवर्षी 20,000 रोपं देतात, पुढच्या वर्षापासून 40,000 रोपं मी त्यांच्याकडून घेऊन सगळीकडे वाटणार आहे। त्यामुळे काय मला खूप आनंद। तुम्ही एक डायलॉग म्हटले होते, तो जरा पुन्हा एकदा झाला तर बरं। त्या अरुंधती नावाचा सिनेमा आहे, त्याच्यामध्ये मी फकीराची भूमिका करतो। मी कधी राजकारणात येईल असं मला वाटलं नव्हतं ना, हा राजकारणासाठी डायलॉग योग्य असेल असं मला वाटलं नव्हतं, पण तो ह्यांच्या घरी भेटलो आणि मला तो सुचला, अरे हा डायलॉग आठवतोय म्हणून मी लगेच बघितला। तो असा आहे, नी निम्मकाया निजाम అయితే నా కొబ్బరికాయ కూడా నిజం, నీ దయ్యం నిజం అయితే నా దేవుడు కూడా निजम। म्हणजे तुझं लिंबू खरं असेल ना तर माझा नारळ सुद्धा खरा आहे, आणि तुझं भूत खरं असेल तर माझा देव सुद्धा खरा आहे। तर विजयाच्या रॅलीला सुद्धा तुम्ही येणार? विजयाच्या रॅलीला मी नक्कीच येणार आहे, आणि त्यावेळेला मला प्रचंड आनंद असेल। डान्स धकिंग करो, उचला गुलाल, उधळा गुलाल, लक्षात ठेवा फक्त घड्याळ। महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी गुरुवारी दुपारी अलिबागमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली। त्यांचे कार्यालयासमोर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केले। शिवसेना कार्यालयातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला चित्रलेखा पाटील यांनी अभिवादन केलं। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। एक वेगळा उत्साह यावेळी कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला। दरम्यान चित्रलेखा पाटील यांची अलिबाग शहरातून मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत असंख्य शिवसैनिक आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। उमेदवारांनी आपल्या कार्यालयामध्ये आमच्या मंदिरामध्ये यावं, आपण ती आमची इच्छा सर्वांची पूर्ण केली। तुम्ही मंदिरामध्ये आले त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत, धन्यवाद तुम्हाला देतो।
येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताई आजपासून आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे 2 पावलं पाठी नाही तर तुमच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन 100% काम करणार हा तुम्हाला आम्ही विश्वास देतो. कोणाचा डीएनए कसा आहे याची तपासणी करायची असेल तर मी तयार आहे असंही अनिकेत तटकरे म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीचं काम करेल. लोकसभेला तटकरे साहेबांच्या वेळी जेवढं काम केलं गेलं होतं त्यापेक्षा अधिक काम पेण, अलिबाग, महाडमध्ये आम्ही करू. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा महायुतीचा धर्म पाळेल असं अनिकेत तटकरे म्हणालेत. महेंद्र थोरवे यांना उत्तर देण्याइतपत महेंद्र थोरवे काय मोठे आहेत असं मी मानत नाही. आणि कोणाचा डीएनए कसा आहे याची तपासणी करायची असेल तर माझी तयारी आहे. आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिकपणाने महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचं काम करतोय. 32 लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पेणमधील असलेले आदरणीय रविशेठ पाटील साहेब असतील, हे भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार असले तरी महायुतीचे आहेत. अलिबागमधनं महेंद्र दळवी साहेब आहेत. श्रीवर्धनमधनं आदित्य आहे. महाडमधनं आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आदरणीय भरत शेठ आहेत. या सर्वांचंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात. आपण पाहायला गेलं तर या सर्वांनीच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तटकरे साहेबांचं काम केलेलं होतं. त्याच्यामुळे मी असेल, आदित्य असेल, आम्ही दोघांनीही यावेळेस पूर्ण ताकदीनिशी जेवढं काम तटकरे साहेबांच्या निवडणुकीमध्ये आम्ही केलं त्याहून अधिक पेणमध्ये असेल, अलिबागमध्ये असेल आणि विशेष करून महाडमध्ये असेल हे करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो. तर महेंद्र थोरवे यांना प्रत्युत्तर देण्याइतके ते मोठे नाहीत, त्यांनी आत्मचिंतन करावं अशी प्रतिक्रिया अनिकेत तटकरे यांनी दिली आहे. महेंद्र थोरवे यांनी आत्मचिंतन करावं. कुठल्या एका व्यक्तीमुळे महायुतीत फूट पडणार नाही. कर्जत खालापूर मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कर्जत खालापूरचे शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांची तुलना नासक्या कांद्याशी केली होती. त्यावर अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुठल्या तरी एका व्यक्तीमुळे, बोलण्यामुळे फूट पडेल असं मला वाटत नाही. कर्जत खालापूर मतदारसंघाची एकंदरीत राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तो त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. इतकंच होतं तर खासदारकीच्या निवडणुकीमध्ये इतर सर्व मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बारणेसाहेब जे खासदार म्हणून निवडून गेले इतर मतदारसंघात प्लसमध्ये आहेत. आणि मग महेंद्र थोरवे यांच्याच मतदारसंघात असं काय झालं की महेंद्र थोरवे 18,000 मागे आहेत. त्यामुळे ह्याच्या बाबतीत त्यांनीच आत्मचिंतन करण्याची वेळ ही आलेली आहे, एवढंच मला सांगायचं आहे. कर्जत खालापूरचे शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांची तुलना नासक्या कांद्याशी केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी महेंद्र थोरवे यांना प्रत्युत्तर दिलंय. महेंद्र थोरवे हे आमदार आहेत काय हे आता विचार करायला लागेल. कारण आमदारांच्या तोंडी अशा पद्धतीची भाषा आता शोभत नाही. आज ते उमेदवार पण आहेत. शेवटी लोकांच्या समोर आज जातात ते मतं मागण्याकरता. आणि ही अकराल विकराल भाषा आज जर ते करत असतील तर त्याचा लोक आता हुशार आहेत. त्याचा उत्तर लोक त्यांना चांगल्या पद्धतीने देतील. ते राहिला प्रश्न साहेबांवरती टीका करण्याचा तर तो सुरुवातीपासूनच आहे ना. तर उद्धव ठाकरेच्या ह्याच्यामध्ये असताना त्यांना त्यांचा प्रमुख नेत्याला मुख्यमंत्री असताना पाडणारे मध्ये हे होतेच ना, महेंद्र थोरवे होतेच. तर त्यावेळेला पण ते ज्या पद्धतीने बोलत होते ते तिथं काहीतरी गडबड आहे म्हणून दुसरीकडे गेले. आता दुसरीकडे गेले तिथं पण त्यांना तशीच गडबड वाटत असेल तर ते काही आमदार होण्याच्या हिशोबातले मला तरी वाटत नाही आता आमदार त्यांनी पुन्हा व्हावा वगैरे. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. श्रीवर्धन मतदारसंघात राजा ठाकूर हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मात्र आता त्यांना काँग्रेसच्या 5 तालुका अध्यक्षांचा पाठिंबा असल्याची माहिती काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे. राजा ठाकूर हे आमचे नेते आहेत म्हणून आम्ही त्यांचं काम करतोय. राजा ठाकूर यांना 5ही तालुक्यांमधून चांगलं मताधिक्य मिळेल असा विश्वास रोहा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील देशमुख यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही राजाभाऊ हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असल्यामुळे आमचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहून आम्ही त्यांचं काम करतोय. ह्या 5ही तालुक्यातना
राजाभाऊंना चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळेल आणि राजाभाऊ हे चांगले, मला तरी असं जाणवतं आहे की लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आहे. तालुका अध्यक्षांनी असं ठरवलं आहे की राजाभाऊ ठाकूर हे आपले भले पंजाच्या निशाणीवर नसून ते आपल्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असल्यामुळे पाची तालुका अध्यक्षांनी असा निर्णय घेतलेला आहे का महाविकास आघाडीचेच राजाभाऊ समजून आपण त्यांनाच मदत करायची आणि जनता त्यांच्या पाठीवर आहे. शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद पाहायला मिळत आहेत. आता हे वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र आहे. मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून प्रमोद घोसाळकर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली खतखत व्यक्त देखील केली होती. मात्र ही जागा युतीतील अदिती तटकरे यांना गेल्यामुळे प्रमोद घोसाळकर यांनी सातत्यानं तटकरे यांच्या विरोधात जाऊन या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. यानंतर तटकरे परिवार आणि प्रमोद घोसाळकर यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगलं होतं. भरत गोगावले यांचे घोसाळकर हे जवळचे निकटवर्ती असल्यामुळे सुनील तटकरे यांनी देखील गोगावले यांना मी जिथे असेन तिथे घोसाळकर असता कामा नयेत अशी अट घातली होती. या अटीनंतर गोगावले यांच्या प्रचार सभेत सुनील तटकरे येणार म्हणून प्रमोद घोसाळकर यांनी तटकरे येण्याच्या आधीच मंचावरून जाणं पसंत केलं. यानंतर सुनील तटकरे यांनी देखील या गोष्टीचा मंचावरून समाचार घेत घोसाळकर यांना विकृत मनोवृत्ती अशी उपमा देत त्यांचा समाचार घेतलाय. मात्र या वादानंतर प्रमोद घोसाळकर आता युतीचं काम करतील का अशी शंका निर्माण झाली आहे. तर या दोघांच्या वादात भरत गोगावले यांची मात्र डोकेदुखी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. कोणी काल रात्री कर्नाटकला जाऊन बैठका घेतल्या तरी आदितीचा विजयामध्ये कोणी खोडा घालू शकत नाही हे सुद्धा या ठिकाणी अंतर सांगतो आहे. आम्ही एकत्रितपणाने काम करण्याची मानसिकता दाखवत असतानाच काही मंडळी जर का दिशाभूल काढण्याचा प्रयत्न करत असतील त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहावं एवढीच विनंती या ठिकाणी अंतर करतो. करूया महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीतून आपण अधिक काम करण्याचा प्रयत्न करूया. केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या विचाराची असली केंद्रातनं योग्य तो निधी आपल्याला येता येत नाही. पायाभूत सुविधांसह महाराष्ट्र आपल्याला उभं करायचं. एक अटल सेतू निर्माण झाला, एक कोस्टल हायवे त्या ठिकाणी मुंबईच्या परिसरामध्ये निर्माण झाला, मुंबईमधल्या सगळ्या मेट्रो त्या ठिकाणी झाल्या, पुण्यातली मेट्रो झाली, नागपूरच्या परिसरामध्ये मेट्रो झाली. पायाभूत सुविधामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथील कलाधिपती कलामंच या मंडळाने देवरुख येथील शिवकालीन महिपतगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. 40 फूट बाय 40 फूट आणि 5 फूट उंचीच्या अशा भव्य आकारमानात साकारल्यानं संपूर्ण परिसरात आकर्षणाचा विषय ठरली आहे. गेले 15 दिवस मंडळातील कलाकार विपुल साळवी, आयुष दळवी, वेदांत सावंत, विराज साळवी, चिन्मय थरवळ, चिंतन थरवळ, सुयश घोडे, चैतन्य साळवी, मनीष वैष्णव, आयुष दळवी, दीपाली दळवी, अनुष्का दळवी, नम्रता वैष्णव, गौरी साळवी, शिवानी साळवी, अथर्व दळवी, पार्थ कदम, स्वराज शिंदे, मंथन साळवी, सार्थक घोडे, अथर्व साळवी, आदित्य साळवी, समय थरवळ, शुभांकर साळवी आणि अभिजित साळवी या सर्व सदस्यांनी अविरत मेहनत घेतली आहे. अवकाळी पावसासारखे अनेक अडथळे येऊन सुद्धा गडाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. आपल्या कल्पकतेतून आणि कलेतून इतिहासाची आठवण करून देण्याचा प्रयत्न या प्रतिकृतीमधून करण्यात आलाय. मुलांमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी तसेच परिसरातील दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तू, लेणी, गडकिल्ले सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत आणि त्यासाठी आताच्या पिढीने जतन करून आपल्या महाराष्ट्राचे वैभव, आपला पराक्रमी इतिहास पुढच्या पिढीला माहिती व्हावा हाच या मंडळाचा मुख्य उद्देश असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी हे मंडळ असे अनेक उपक्रम राबवत आहे. या मंडळाने 2021 मध्ये तयार केलेल्या किल्ले गोविंदगड, गोवळकोट या प्रतिकृतीस पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेत राज्यात 5वा क्रमांक मिळाला होता. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 1500 स्पर्धक सहभागी झाले होते. 2022 या वर्षी किल्ला स्पर्धा तयार केलेल्या गोपाळगड, अंजनवेल,
या प्रतिकृतीला स्वर चैतन्य अबलोली येथे प्रथम क्रमांक, शिवगंधा प्रतिष्ठान लांजा येथे तृतीय क्रमांक, राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे येथे विशेष लक्षवेधी पुरस्कार, शिवराय किल्लेदार भूषण पुरस्कार 2022, मुंबई आणि नेहरू सेंटर आर्ट गॅलरी वरळी येथे किल्ल्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. गणपतीपुळे मार्गावर गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास निवळी नजीक स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओमधील 9 प्रवाशांना दुखापत झाली आहे, तर काहींना गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेनं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.